सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. आज आपण पाठ 6वा थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे हा पाठ बघणार आहोत. या पाठाची प्रस्तावना. या पाठातील लेखिका आहेत वीणा गवाणकर. पाठाच्या लेखिका वीणा गवाणकर या सुप्रसिद्ध लेखिका आहेत. या पाठामध्ये त्यांनी डॉक्टर खानखोजे, डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांच्या समाजसेवेविषयी व त्यांनी शेतीमध्ये केलेल्या विविध प्रयोगांविषयी माहिती दिली आहे. डॉक्टर खानखोजे हे एक थोर क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषीतज्ञ होते. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1883 महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात झाला व शिक्षणही तेथेच झाले. तर आपण पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाचे नाव आहे थोरांची ओळख डॉक्टर खानखोजे. महान क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांचा आपण कार्याचा परिचय आपण या पाठाद्वारे करून घेणार आहोत. गदर क्रांतीचे प्रणेते ते मेक्सिको शेतीतील जादूगार असा प्रवास करणाऱ्या डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे म्हणजेच उर्फ भाऊ यांचं सारं आयुष्यच विस्मयकारी घटनांनी भरलेले आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गदर क्रांती म्हणजे विद्रोह. क्रांती म्हणजे विद्रोह. तत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेऊन केलेला ब्रिटिशांविरोधी सशस्त्र उठाव, त्याला गदर क्रांती असं म्हटलं जायचं. इथे गदर क्रांतीचे प्रणेते म्हणजे प्रेरणास्थान असे हे डॉक्टर खानखोजे गदर क्रांतीचे प्रणेते. तिथून त्यांचा प्रवास अगदी मेक्सिकोच्या शेतीतील जादूगार असं म्हटलेलं आहे. मेक्सिको उत्तर अमेरिका खंडातील एक देश आहे. आणि आज अशा आपण थोर महान क्रांतिकारक आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानखोजे यांचंच सारं आयुष्य हे अनेक विस्मयकारी घटनांनी भरलेलं होतं. या डॉक्टर खानखोजे यांना भाऊ असं म्हटलं जायचं. भाऊ या नावाने ते ओळखले जायचे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून, तात्या आजोबा म्हणजे आजोबांना तात्या आजोबांच्या मांडीवर बसून ही लहानगी भाऊ म्हणजे अर्थात कोण? डॉक्टर पांडुरंग सदाशिव खानखोजे असे लहानगे भाऊ सतत स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. त्या काळचा काळ हा स्वातंत्र्य लढ्याचा काळ होता. आपल्या देशावर इंग्रजांचं राज्य होतं. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रांतिकारक अगदी पेटून उठले होते. एकच समोर उद्दिष्ट होतं, ते म्हणजे या इंग्रजांना आपल्या देशातून हाकलून लावायचं आणि आपल्या भारताला स्वतंत्र करायचं. आणि लहानगे भाऊ तात्या आजोबांच्या मांडीवर बसून स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असत. भाऊ हे आजोबांचे तसेच आईचेही लाडके होते. भाऊ प्राथमिक शाळेत जाऊ लागले. तसे त्यांचे मित्रमंडळही वाढू लागले.
भाऊ व त्यांच्या साऱ्या मित्रांची माडीवरच्या खोलीत बंद दाराआड बसून काहीतरी खलबत चालायची. आता खलबत चालणं म्हणजे काय? मसलत करणं, दीर्घकाळ चर्चा होणं. त्यावेळची चर्चा ही रात्रीच्या काळी कशाची व्हायची? इंग्रजांना आपल्या देशातून कसं बरं आपण हाकलून द्यायचं याविषयी चर्चा करण्यासाठी ही भाऊ आणि त्यांची मित्रमंडळी खोलीत बंद दाराआड बसून खलबतं करायची. इंग्रजांना व त्यांच्या सैन्याला कसं पळवून लावता येईल यांचे डावपेच ते आखत असत. लहानपणापासूनच इंग्रज सरकारविरुद्धचा तीव्र असंतोष भाऊंच्या मनात होता. इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय देशाची परिस्थिती सुधारणार नाही, म्हणून त्याविरुद्ध लढा द्यायचा असं भाऊंनी अगदी मनोमन ठरवलं होतं. म्हणजे बघा, लहानपणापासून हे बालकडू त्यांच्यामध्ये होतं की आपल्या देशातनं या इंग्रजांना आपण हाकलून लावायचं. आणि म्हणूनच आपण त्यांचा उल्लेख काय केला आहे? क्रांतिकारक केलेला आहे. नुसतं म्हणून चालत नाही आहे, त्यांनी कृती केलेली आहे ती. पुढे खेडोपाडी जिथे संधी मिळेल तिथे भाऊ बघा स्वदेशी चळवळ, भारतीय इतिहास, भारतीय स्वातंत्र्य या विषयांवर भाषण देत असत. स्वातंत्र्यासाठी कार्यरत असताना भाऊंनी शिक्षण योग्य प्रकारे पूर्ण करावं, लग्न करून संसार करावा असं त्यांच्या वडिलांना वाटत होतं. म्हणजे सर्वसामान्य आईवडिलांचं तेच मत असतं, तेच भाऊंविषयी होतं. परंतु भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं नाही. स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग असणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी भाऊ पुण्याला गेले होते. तिथे त्यांच्या सहवासात ते राहू लागले. त्यांच्या सहवासात राहणं ही भाऊंना मोठी पर्वणीच वाटत असे. पर्वणी म्हणजे एक प्रकारची चांगली संधीच मिळाली होती त्यांना. कोणाबरोबर राहण्याची? लोकमान्य टिळकांबरोबर. भाऊंना रणशास्त्र शिकावं असं वाटत होतं. रणशास्त्र म्हणजे लष्करी शिक्षण. टिळकांनीही त्यांना अनुमती दर्शवली. अनुमती म्हणजे बरोबर की नाही? टिळकांनी पण त्यांना सांगितलं की खरोखर तुम्ही शिका. इंग्रज सरकारच्या आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा सैन्याशी टक्कर द्यायची असेल तर परदेशी जाऊन आधुनिक लष्करी शिक्षण घ्यावं असा टिळकांनी त्यांना सल्ला दिला. सन 1906 साली लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला मायदेश म्हणजे आपला भारत देश सोडला आणि ते परदेशी गेले. कशासाठी? आधुनिक लष्करी शिक्षण घेण्यासाठी. अमेरिकेतील सान राफाएल येथे लष्करी शिक्षण देणाऱ्या अकॅडमीत भाऊ दाखल झाले. अकॅडमी म्हणजे काय? ज्या ठिकाणी सर्वांगपूर्ण शिक्षण देणारी शाळा असते, प्रशाला असते, त्याला आपण अकॅडमी म्हणतो, मराठीत अकादमी म्हणतो. आणि अशा या अमेरिकेतील सान राफाएल या अकादमीत म्हणजेच अकॅडमीत ते दाखल झाले लष्करी शिक्षण घेण्यासाठी. शिस्तपालन, अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता, शरीर चापल्य म्हणजे काय? त्यांचा हुशारीपणा. चापल्य म्हणजे चपळता. अभ्यासातील प्रगती, सर्व प्रकारच्या कामातील तत्परता आणि चपळपणा पाहून अकॅडमीतील शिक्षकवर्ग भाऊंवर खुश होता. लष्करी शिक्षण घेत असताना कोणतीही उणीव राहू नये म्हणून ते प्रयत्नांची काय करायचे? पराकाष्ठा करायचे. प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे आटोकाट खूप प्रयत्न करणे. म्हणजे ज्या उद्दिष्टाने अमेरिकेतील सान राफाएल येथे लष्करी शिक्षण घेण्यासाठी इथे आले होते, आपला मायदेश, आपला भारत देश सोडून, त्यासाठी ते मन लावून लष्करी शिक्षण घेत होते की कोणती गोष्ट राहू नये म्हणून ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. 1910 साली टमालपेस मिलिटरी अकॅडमीचा त्यांना डिप्लोमासुद्धा मिळाला.
आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचलं असेल, लक्षात आलं असेल तुमच्या, की देशाच्या स्वातंत्र्याविषयी त्यांना ओढ होती. देशाला, या इंग्रजांना देशाबाहेर काढल्याशिवाय आपल्या देशाची परिस्थिती सुधारणार नाही. त्याच्याविरुद्ध आपण लढा दिला पाहिजे. यासाठी लष्करी शिक्षण, आधुनिक लष्करी शिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेत गेले. तिथे त्यांना टमालपेस मिलिटरी अकॅडमीचा डिप्लोमासुद्धा मिळाला. म्हणजे खरोखरच क्रांतिकारक. आणि पुढे मग एक आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ म्हणून त्यांचा पुढचा प्रवास आता आपण बघणार आहोत. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. म्हणजे क्रांतिकारक या कार्यातून पुढे ते शेतीकडे कसे वळले, शेतीमध्ये त्यांनी विविध प्रयोग केले आणि खरोखरच आपल्या भारतीय कृषी प्रयोगामध्ये, कृषी क्षेत्रात, कृषी संशोधनात त्यांनी एक महत्त्वपूर्ण मोलाची कामगिरी बजावलेली आहे. महत्त्वपूर्ण संशोधन केलेलं आहे. ते आता आपण पाहणार आहोत. भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे. शेती सुधारण्यावरच त्यांची खरी उन्नती व आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे. आपल्याला माहिती आहे आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. कृषक व श्रमजीवी एकत्र आले. कृषक म्हणजे कृषी म्हणजे शेतकरी, शेतात राबणारे. श्रमजीवी म्हणजे कष्ट करणारे एकत्र आले तर नक्कीच इंग्रजांना देशातून आपण घालून देऊ शकू असा त्यांचा विश्वास होता. शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजात क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं आणि वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयात त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं. 1913 साली त्यांनी मास्टर ऑफ सायन्स MS ही पदवी मिळवली. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्रसुद्धा काढली. म्हणजे तिथे राहूनसुद्धा, परदेशात राहूनसुद्धा आपल्या देशाचं क्रांतिकारकाचं कार्य त्यांनी सोडलेलं नव्हतं. गदर उठावाच्या आखणी म्हणजे नियोजन. गदर उठाव म्हणजे काय? विद्रोह होय. इंग्रजांच्या विरुद्ध विद्रोह करायचा, पेटून उठायचं, याची ते आखणी अमेरिकेत राहून करत होते. आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदयाळ, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली म्हणजे या देश ते फिरले, प्रवास केला आणि अपार साहसे अंगावर घेतली. कृषीशास्त्रात डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांनी प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांच्या अध्यापनाचा लौकिकही वाढत होता. जमीन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं, किंमत आलं. म्हणजे जमीन आणि त्या जमिनीत कोणतं पिकं घ्यायची याविषयी संशोधन करून त्याविषयी ते अध्यापन करत होते. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. आता जेनेटिक्स म्हणजे काय? अनुवंशशास्त्र. जनक पिढीतील गुणधर्म पुढच्या पिढीत कसे संक्रमित होतात याचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणतात जेनेटिक्स. अनुवंशशास्त्र या विषयात त्यांचं खरंच प्रावीण्य होतं. राष्ट्रीय प्रदर्शनात मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. बघा, शेतीमध्ये त्यांनी गहू या पिकावर त्यांनी अभ्यास सुरू केला. विविध प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. म्हणजे नवीन संकरित बियाणाचे मूळ सूत्र. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हांची संकरित जात. बघा, पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात या दोन्ही याच्यामध्ये गव्हाचं जी संकरित जात येते, तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही दाद न देणारी,
विपुल उतारा देणारी जात, अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात इत्यादी याविषयीचं त्यांनी संशोधन शोधून काढलेलं आहे. ही नवीन जात त्यांनी शोधून काढली आहे. तांबेरा बघा, इथे तांबेरा याचा उल्लेख केला आहे. तांबेरा न पडणारी, म्हणजे तांबेरा म्हणजे काय, पिकावर येणारी एक प्रकारची कीड. डॉक्टर खानखोजींच्या जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेतीसुधार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा, सर्व ठिकाणच्या कृषी संस्था, संशोधन केंद्रे पाहावी, शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी, अनुभव, विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवाव्या. या कामगिरीवर डॉक्टर खानखोजींची नेमणूक केली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. आता बघा, मेक्सिको हा देश उत्तर अमेरिका खंडातला एक देश आहे, ज्या देशामध्ये गव्हाचं भरपूर उत्पादन घेतलं जातं. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास, आता तिथे गेल्यानंतर त्यांनी मेक्सिकन या भागामध्ये मक्याची पैदास जी केली जाते, बरोबर ना, त्याच्यावर संशोधन करायला सुरुवात केली. मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदासनी दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेओसिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचं संकरण म्हणजे फलन प्रक्रियेत भिन्न वनस्पती पेशींचं मिश्रण, म्हणजे 2 वनस्पतींचं मिश्रण तयार केलं, बरोबर ना. तेओ मका, मेक्सिकोतील तेओसिंतली ही निरुपयोगी वनस्पती आणि मका अशा दोघांचं मिश्रण करून त्यांनी मक्याची एक नवीन जात तयार केली, संकरित जात निर्माण केली, तेओ मका या नावाने. एकेका मक्याच्या ताटावर 30 कणसे नी ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरलेली. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्यासंदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत सुद्धा मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1903 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजींचा गौरव केला. गहू, मक्यानंतर त्यांनी तूर, चवळी यांचे विविध वाण तयार केले. वाण म्हणजे नवीन संकरित बियाणांचं मूळ सूत्र तयार केलं. सोयाबीनची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केले. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियांपासून मिळणारे सुगंधित तेल यांचे महत्त्व विशद म्हणजे स्पष्ट करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचली. आणि नक्कीच लक्षात आलं असेल, या सर्व संशोधनाचा फायदा आपल्या देशाला झाला, हे काही वेगळं सांगायला नको. पण हे संशोधन करणारे कृषी क्षेत्रातले कृषीतज्ञ होते आपल्या भारतातले. अपार देशप्रेम करणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्यांविषयीची कळकळ असणारे कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर खानखोजे, डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की एक थोर क्रांतिकारक ते आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ हा त्यांचा प्रवास खरोखरच अतिशय साधा सोपा नव्हता. अनेक संशोधन करून, अनेक प्रयोग करून त्यांनी अशा प्रकारे कृषी क्षेत्रामध्ये संशोधन केलेलं आहे. आणि आपल्या भारतातील कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी मोलाची भर घातलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून नक्कीच आपल्याला एका थोर क्रांतिकारक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कृषीतज्ञ डॉक्टर खानखोजे
यांच्या शेतीमधील प्रयोगांची उद्बोधक माहिती या पाठातून आपल्या लेखिका वीणा गवाणकर यांनी दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर या पाठातून आपल्याला काय बरं संदेश मिळालेला आहे? भारतामध्ये जे अनेक थोर क्रांतिकारक होऊन गेले, वैज्ञानिक होऊन गेले, शास्त्रज्ञ होऊन गेले, त्याचपैकी आपल्या भारतामध्ये होऊन गेलेल्या थोर विभूतींची ओळख व त्यांच्या कार्याचे महत्त्व तरुण पिढीला कळावे, हा हेतू या पाठाचा आहे. आणि या पाठातूनच आपल्याला एका महत्त्वपूर्ण अशा कृषीतज्ञ डॉक्टर खानखोजे व थोर क्रांतिकारक या व्यक्तिमत्वाची आपल्याला ओळख मिळालेली आहे, की जेणेकरून खरंच या तरुण पिढीमध्ये समाजसेवेचं नक्कीच बीज रुजेल व मानवसेवा हीच खरी देशसेवा आहे, हा संदेश नक्कीच या पाठाद्वारे तुम्हाला मोलाचा मिळालेला आहे. धन्यवाद.